दरम्यान मुंबई विमानतळाचा कार्गो विभाग वाढवणं आणि बंदराकडे वळवून संपूर्ण विमानतळ नवी मुंबईला हलवण्याचा सरकारचा घाट असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय। विमानतळाचा मौल्यवान भूखंड मोकळा करून तो अदानींना विकण्याचा हा मोठा प्लॅन असल्याचा दावाही त्यांनी केलाय। या धोरणामुळे आता मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केलाय। MMR रिजनमध्ये कोणत्या प्रकारच्या गोष्टी सुरू आहेत? अदरवाईज वाढवण बंदराला लागून वाढवणाला तिथे विमानतळ कशासाठी तुम्ही आणताय? नवी मुंबई आता विमानतळ झालंय। या आत्ताच्या मुंबईच्या विमानतळावरचा संपूर्ण कार्गो हे वाढवण तिकडे नेणार विमानतळावरती आणि हळूहळू करत आता जी सुरुवात झालीच आहे, पण हळूहळू करत मुंबईमधलं डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल हे नवी मुंबईला वळवणार। आत्ताचा विमानतळ हे अदानीकडे आहेच। आत्ताच्या विमानतळाचं जर समजा क्षेत्रफळ जर समजा तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये साधारणपणे कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील एवढं ते क्षेत्रफळ आहे। म्हणजे उद्या हे सगळं डोमेस्टिक इंटरनॅशनल नवी मुंबईला वळवायचं आणि हा परत विमानतळ आणि तो सगळा भाग परत विकायला काढायचा।